बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा, धनंजय मुंडेंची संत वामनभाऊच्या चरणी प्रार्थना। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊच्या पुण्यतिथीनिमित्त मुंडेंच्या हस्ते पार पडली पारंपरिक महापूजा। पहाटे महापूजेनंतर धनंजय मुंडेंनी गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते, असेही मुंडे म्हणाले। पूजेनंतर गडांचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधला, तर गडाचे महंत म्हणून धनंजय मुंडेंनी विठ्ठल महाराज शास्त्री यांनाही स्वतःच्या हाताने फेटा बांधला। यावेळी संत वामनभाऊ यांच्या नावाचा भाविकांनी जयघोष केला। मी स्पष्टपणाने सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे। पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही, ॲडला रेट चांगला मिळत नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित, बरं एक स्तरावर नाही 3 स्तरावर, CID, SIT आणि न्यायालयीन, ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे।